आज ना आमच्याकडे सगळ्यांचा गोड खायचा मूड होता. मग म्हटलं चला पुरणपोळीचा बेत होऊनच जाऊ दे. कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांना पुरणपोळी खूप आवडते. तर इकडे मी चणा डाळ घेतलेली आहे 2 वाटी. तर ही घरची डाळ आहे. आता तुमच्याकडे घरची जर नसेल तर तुम्ही विकत्री पण घेऊ शकता. पण घरच्या डाळीची पुरणपोळी ना मस्त लागते. कारण त्या डाळीची चव अप्रतिम असते. तर इकडे ही डाळ आपण 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. आणि ही ना आपण 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. तर इकडे बघा जवळजवळ 3 तास झालेले आहेत आणि डाळ आपली मस्त अशी फुललेली आहे. आता ही डाळ आपण परत एकदा धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या येईपर्यंत छानपैकी शिजवून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आपण हळद, मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर आता डाळ ठेवू आपण शिजायला आणि एका बाजूला आपण मस्त असं मैदा कालवून घेऊ. तर इकडे मी 2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. त्याच्यासाठी त्याच वाटीने मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे. आता तुम्हाला जर मैद्याच्या पुरणपोळी आवडत नसेल तर तुम्ही गव्हाची सुद्धा करू शकता. तर इकडे मी 3 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि तेल घालायचं आहे. तर इथे आपल्याला भरपूर सारं तेल घालायचं आहे. ह्याच्याने काय होतं पुरणपोळी एकदम मऊसूत होते आणि चिकटतही नाही. तर हे आपण व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा मऊसूत गोळा करून घ्यायचा आहे. एकदम घट्टही नाही करायचा. तर इकडे बघा कालवून झालेलं आहे. तर हे ना आपण आता झाकून ठेवू आणि एका बाजूला तुपाची तयारी करू. कारण माझ्याकडे तूप संपलं होतं तर म्हटलं मस्त साय घोटून घेऊ आणि तूप रेडी करू. कारण जर पुरणपोळीला घरचं तूप असेल ना तर पुरणपोळी छान लागते. आणि डाळसुद्धा आपली शिजलेली आहे आणि एका बाजूला तूप आपलं रेडी होत आहे. तर इकडे कुकरची वाफ काढून घेतलेली आहे आणि इकडे बघा गरमच आहे तोपर्यंतच आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे. थंड झाल्यावर ना ही डाळ थोडंसं वाटायला आपल्याला जड पडतं. तर ही डाळ जी आहे ती मी चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहे. जी आपल्याला पुरण वाटण्यासाठी चाळण येते त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे. आणि डाळीचं जे पाणी राहिलेलं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाही. तर याच्यापासूनच मी आमटीसुद्धा बनवणार आहे. चला तर इकडे डाळ पटकन आपण वाटून घेऊ. तर माझ्याकडे असं लाकडी मॅशर होता तर त्याच्याने मी करत आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पेला वगैरे वापरू शकता. त्याच्याने पण छानपैकी होऊन जातं. चला तर पटापट आपल्याला सगळी डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे. तर इकडे गरम असल्यामुळे ना पटकन वाटून होते. तर इकडे पटापट झालीसुद्धा वाटून आणि आपलं तूपसुद्धा रेडी झालेलं आहे. तर इकडे एका बाजूला मी ज्या वाटीने डाळ आणि मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण 2 वाटी गूळ घेणार आहोत आणि तेच गूळ या पुरणामध्ये टाकून आपण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. आता शिजवत असताना गूळ घातल्यामुळं ते थोडंसं पातळ होतं पण घाबरायचं काही कारण नाही. जसं जसं हे शिजत जाईल ना तसं तसं जाड होत जातं. आणि नंतर आपल्याला थोडंसं चवीपुरतं याच्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे आणि मी याच्यामध्ये थोडी साखरसुद्धा घालणार आहे. साखरेने काय होतं पुरणाची चव अजून छान लागते. आणि हे व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर इकडे बघा जवळजवळ 10 मिनटं शिजवल्यानंतर पुरण आपलं व्यवस्थित असं जाड होत चाललेलं आहे. आणि या स्टेजला आपण इथे वेलची आणि जायफळ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 5 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जवळजवळ 15 मिनटं लागतात हे पुरण व्यवस्थित असं जाड व्हायला. आणि पुरण जसं रेडी होत जातं तर त्याच्यावर आपण 1 चमचा तूप घालायचं आहे. याच्याने पुरणाला छानपैकी चकाकी येते आणि चवसुद्धा छान लागते. तर इकडे बघा अजून फक्त आपल्याला 5 मिनटं हे मिक्स करायचं आहे. पुरण तयार झालं हे कसं समजायचं तर इकडे बघा अशी कलथी किंवा चम्मच आपण उभा करून बघितला तर सहज उभा राहतो. आणि मग गॅस बंद करायचा आणि पुरण व्यवस्थित असं थंड झालं की पुरणपोळी लाटायला घ्यायची. तर इकडे मी 8 ते 10 चारे करून ठेवणार आहे आणि मग एकदाच पुरणपोळी लाटणार आहे. चारे करून ठेवलं की काय होतं पुरणपोळी लाटायचं काम पटापट होऊन जातं. चला तर इकडे पटापट आपण पुरणपोळी लाटायला घेऊ. आपला चारा जो आहे तो रेडी करून झालेला आहे. आता सुक्या मैद्यामध्ये बुडून घ्यायचा आहे आणि मग पेपरवर हलक्या हातानं पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी लाटून झाली की तव्यावर मस्त अशी दोन्ही बाजूतून व्यवस्थित रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि वरून छानपैकी भरपूर सारा तूप घालायचं आहे. मग काय झाली आपली पुरणपोळी रेडी आहे ना. पुरणपोळी बनवणं एकदम सोपं आणि या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी करून बघितली तर तुम्हाला पुरणपोळी बनवायचा अजिबात कंटाळा येणार नाही. एकदम सोपी होऊन जाते आणि पुरणपोळी लाटताना चिकटतसुद्धा नाही आणि अगदी टम्म अशा फुगतातही. आता पुरणपोळ्या तर सगळ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत आणि अगदी अर्ध्या तासामध्ये मी सगळ्या पुरणपोळ्या रेडी केलेल्या आहेत. आता पुरणपोळीसोबत खायला आपल्याला आमटीसुद्धा पाहिजे. तर मगाशी मी जे डाळीचं पाणी राहिलं होतं ते टाकून दिलेलं नाही. तर या पाण्यामध्ये मी थोडंसं पुरण घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
एका पॅनमध्ये तेल गरम केलं की त्याच्यामध्ये जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला, तिखट मसाला हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जे डाळीचं पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे अगदी ना पटकन होतं आणि चव याची एकदम अप्रतिम लागते आणि त्याच्यासोबतच थोडंसं आंबटपणा हवा आहे म्हणून थोडीशी चिंच आणि गोड हवा आहे म्हणून थोडंसं गूळ टाकून घ्यायचं आहे आणि हे ना आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटापर्यंत व्यवस्थित असं उकळी येऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपली झटपट अशी आमटी तयार झालेली आहे. आता मला तरी आमच्या घरामध्ये ना ही आमटी खूप आवडते कारण याच्यासोबत पुरणपोळीची चव अप्रतिम होते. तर चला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जर फेसबुक पेजवरून बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि या तुम्हीसुद्धा आमच्यासोबत पुरणपोळी खायला. चला तर आजच्या या रेसिपीमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हीसुद्धा खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.